नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। जरांगे पाटील यांचे जुने सहकारी गणेश खुने यांनी आज सकाळी त्यांच्या गावामध्ये एका कोरड्या विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सध्या बीड शहरातील एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत। यासंबंधी नेमकी काय घटनाक्रम आहे, का त्यांनी अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचललं, ते आपण त्यांची आई, भाऊ आणि अमोल खुने यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय घडले नेमकं? बाबू वाणेकर, राजू जराड, जरांग्या आणि ह्यो महेश डोंगरे हे सगळे फिरून ह्याला मोकळं सोडून दिलं, त्याला कशाच लाभ दिला नाही आणि हे मग त्याच्यामुळं त्याच्या डोक्याला परिणाम झाला। तर ते मायबापा ओळखीना, भाऊ ओळखीना, लेकरबाळ ओळखीना, काही मी करणार प्रयत्न। आज सकाळी त्यांनी 6 वाजता विहिरीत उडी मारली। विहिरीत उडी मारली 3, 4, 4:30 परशी आज सकाळी झाली ती, म्हणून दवाखान्यात आणलं गेलं। किती मार लागला? मार कामाला लागला। काय सांगाल? गणेश खुने यांनी विहिरीत उडी मारली, कशामुळे मारली काय सांगाल? माझं नाव दत्ता परमेश्वर खुने, मी गणेशचा भाऊ। गणेश खुनेंनी मानसिक तणाव होता त्यांना, म्हणजे की त्यांचं फसवणूक झालेली कोणामुळं, जरांगे पाटलांनी केलेली यांची फसवणूक। काय फसवणूक केली? त्यांना कोपडीचे मदत हल्ला करायला सांगितला, ते पळून गेले आणि त्यांना देऊ म्हणले काही, ते देऊ म्हणले तर काय ते दिलं नाही, काय नाही। यांचा वापर आतासुद्धा करून घेतला आहे। अमोल खुने, गणेश खुने, राजू जराड, बाबू वाळेकर यांचा वापर नुसतं ह्याच्यापुरता केला आहे, कामापुरता त्यांच्या, की म्हणले आम्ही हे करू ते करू का, तुमच्या केसीचं बोलू आता आपल्या काय सभेमध्ये, त्या सभेमध्ये केसीचं बोलले नाही, काही बोलले नाहीत आणि माघारीसुद्धा त्यांची केस घेतलेली नाही। तुम्हाला ही घटना घडली हे कसं कळालं? तुमच्या भावाने गणेश खुने यांनी विहिरीत उडी घेतली हे कसं काय कळालं तुम्हाला? ते 4-5 दिवस झालं तणावामध्ये होता आणि ते आम्हाला माहिती होतं की ते जागच होता तो आणि आम्ही सुद्धा जागे होत होतं। 2-4 दिवस झालं त्याच्या पाठीमागच होतं, काही करू नये म्हणून। आम्ही सकाळी झोपलो होतं आणि त्यांनी विहिरीत उडी मारली ना। काय बोलत होते का? त्याविषयी बोलत होता मी करीन म्हणून, पण आम्ही त्यांच्या पाठीमागं होतो, भावाच्या मागं, की यांनी असं करू नये की, पण ते तणावामध्ये जास्त होता, ते स्वतः विचार करत होता, बोलत नव्हता जास्त। आता त्यांची परिस्थिती कशी आहे, तब्येत कशी आहे आणि डॉक्टरांनी काही सांगितले त्यांच्या तब्येतीबद्दल? त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना चालता येणार नाही 2-3 महिने आणि खर्च खूप आहे असं म्हणले डॉक्टर, आणि ह्यो खर्च आम्हाला एवढा झेपणार नाही असं डॉक्टरला आम्ही बोललो होतं। माझ्या भावाने समाजासाठी खूप केलं, समाजाने पाठीमागं उभा राहावं हीच माझी अपेक्षा आहे आणि हे खर्च होणार ते देऊ नका समाजाला म्हणतो मी, की आम्ही स्वतःचं वावर विकून आम्ही खर्च करू शकतो तर आणि माझ्या भावाला नीट करू शकतो। तर काय समाजाकडून काय अपेक्षा आहे? समाजाला नुसतं पाठीमागं उभं राहायची अशी अपेक्षा आहे माझी। गणेश खुने आहे का, ह्या 8 ते 15 दिवसापासून मला म्हणतो की माझा मनोज जरांगेने वापर केला। मी गणेश खुनेला एवढंच सांगत होतो की बाबा माझा बी वापर केला त्याने प्रत्येक समाजामधल्या आहे का जवळच्या माणसाचा वापर केला, पण तू आहे का काही टोकाची भूमिका घेऊ नको, कारण ते मला सारखं म्हणायचं मला जगण्याची इच्छा नाही राहिली, कारण मग समाजामध्ये बी मनोज जरांगे म्हणून नाव गेलं। पण मनोज जरांगे असा लबाड लांडगा आहे, ह्याने समाजाच्या नावावर एवढी पोळी भाजली, ह्याने प्रत्येक माणसाचा वापर करून घेतला। तुम्ही सांगा, राजेंद्र जराड, बाबूराव वाळेकर, गणेश खुने आणि अमोल खुने, आम्ही जेलमध्ये आरोपी कुठं तोडले? अहमदनगरच्या कोर्टामध्ये, अहिल्यानगर, आता नाव बदललं, अहिल्यानगरच्या कोर्टामध्ये आरोपी तोडले। आणि ह्यो मनोज जरांगे आहे का, ह्यो पळून आला तिथून। ह्यो मनोज जरांगे ना, ह्यो मॅनेज जरांगे, मॅनेज औरंगजेब आहे ह्यो, एवढा भंगार आहे, ह्याचं मला आहे का नाव काढायला सुद्धा लाज वाटते। आणि समाज आहे का आज ह्याच्या भावनेला बळी पडतो। कुठंतरी समाजाने आहे का ओळखून घ्यायला पाहिजे, ह्याच्यामुळे समाजाचं किती नुकसान झालं काय झालं। पण मी आहे का एवढं समाजाला सांगतो, आज गणेश खुनेने 5-7 वर्षाच्या विहिरीमध्ये उडी खाल्ली, आज त्याचे कमरापासून कंबर गेलं, हातपाय मोडले। जो माणसावर एवढा अन्याय झाला त्या माणसामागे जर आज समाज उभा नाही आणि ह्या लबाडाच्या पाठीमागे समाज आहे,
अहो ह्याचे पोरं मुलगा इमानाने फिरते तर ह्याला 10-20 हजाराचा शूज आहे घालायला, ह्याच्या बायकोला 10-20 हजाराची साडी, ह्याची बायको बी आहे का ना, लोकांच्या इथंच रोजाने जातं तिने कामाला 200 रुपये रोजाने. डायरेक्ट प्रॉपर्टीमध्ये वाढ कसं काय झाली? मग सराची चेक करा ना, गणेश खुनेची करा, अमोल खुनेची करा, आणि जरांगेच्या छोट्या टीमची बी करा ना. हे फक्त समाजाच्या नावावर हो जरांगी आहे का पोळी भाजी तू? मी डायरेक्ट चॅलेंज करतो, एक सुदाम मुकणे असन, रमेश काळे असतील, आणि पुन्हा पांडुरंग तारक असन, स्वप्नील तारक असन, भद्री तारक असन, इजू तारक, आणि पुन्हा ते सतीश तारक, आणि किशोर मरकड, गंगाधर काळकुटे, आणि पुन्हा ते आमचं हे त्याचं नाव मला आठवना, संजय कटारे, ह्या सगळ्याची आहे का प्रॉपर्टीमध्ये वाढ कसं काय झाली? जर मी त्यांच्यावर आरोप करीत असेल तर त्यांनी माझ्यावर डायरेक्ट आहे का आबरू नुसकानीचा दावा टाकावात आणि मला जेलमध्ये घालावात. मला जे माहिती तेच मी बोलतो. ह्यांची प्रॉपर्टीची आहे का तपासावात, आणि मी आहे का ईडीला आहे का मी माझं लेटर देणार आहे की ह्यांची प्रॉपर्टी आणि माझी प्रॉपर्टी तपासण्यात यावी. कुणी समाजाच्या नावावर किती दलाली करून किती पैसे कमिले हे चोट्टे एक दिवस उघडे पडतील, आणि ह्या चोट्ट्याला मी जेलमध्ये घातल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही आता गणेश खुने यांना भेटायला कशी त्यांच्याबरोबर काय सांगा? अहो गणेश खुनेची आज परिस्थिती अशी, त्या बिचाऱ्याने 5-7 वर्षाच्या हिरीत उडी खाल्ली. योगायोगाने ते वाचला बिचारा, कुठेतरी त्याचं पुण्याचं काम आहे समाजासाठी, किंवा त्याने चांगलं इथून मागं चांगला वागला त्याच्यामुळं तो वाचला. आज त्याचे पायाला मार लागला आहे, त्याचा कंबराला मार लागला आहे. आज पोझिशन अशी की बिचाराची परिस्थिती अशी, वडील अपंगत, आईला चालता येत नाही, आईचे बी पाय गेलेले आहेत, मुलाचं शिक्षण सुरू आहे, मुलगी आज लग्नाला आली. आज त्या कुटुंबावर किती मोठा दुःखाचा डोंगर आहे हे मनोज जरांगेला कळणार नाही. कारण मनोज जरांगे आहे का फक्त त्याच्या 4 लेकरासाठी जगतो, ते समाजाचं त्याला काहीही घेणं देणं नाही. कारण एक दिवस आहे का ह्या चोट्ट्याला किंवा अमोल खुनेच उघडं पाडणार आहे, आणि त्या टायमाला समाजाला कळण हे चोट्टा किती भामटा आहे आणि किती हरामखोर आहे ते. डॉक्टरांनी असं कळलेलं नेमकी काय परिस्थिती आणि डॉक्टरांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? डॉक्टरांनी एवढंच सांगितलं की त्यांना आरामाची गरज आहे. त्यांना कुठं समजा त्यांना सुट्टी झाल्याच्या नंतर त्यांना मानसिक त्रास देऊ नका, कारण ते एवढा मानसिक त्रासामध्ये, तुम्हाला एवढंच सांगतो की त्याचं एवढं मोठं योगदान आहे समाजासाठी, त्याचं योगदान लांब गेलं, पण हे छोट्टा पुढं आला समाजाच्या. कारण त्याने कोपर्डीच्या आरोपीला मारलं, श्रीपाद चिंदमला मारलं, त्याने असन मी असन, आणि आज हे छोट्टा आहे का काजू बदाम खाऊन उपोषण करतो, हात गिलासाचं ज्यूस पितो, उक्कड खाऊन उपोषण करतो, ह्याचे सारे कारनामे मला माहिती आहेत. तंबाखू खाऊन उपोषण करतो, ह्याचं सरळ माझ्याकडं, आणि मी एक दिवस ह्याचं उघडं पाडीणार आहे. ह्याला ज्या दिवशी जेलला घालीन का त्या दिवशी अमोल खुने शांत बसेल, तोपर्यंत अमोल खुने शांत बसणार नाही. आणि मनोज जरांगे, तुला माझी एवढीच चॅलेंज आहे, तुझ्या मागं कोण आहेत ना, कोणतं सरकार आहे, पक्ष आहे, आमदार खासदार, तुला काय खेटायचं तर माझ्या संखेट, तुझा बाजार एक दिवस अमोल खुने उठणार आहे. मनोज जरांगे आहे का पहिल्यापासून हा वापर करतो. ह्याला मूळची जमीन 1.5 एकर आहे. किती 1.5 एकर? 4 भाऊ ते 5-6 एकर जमीन असन, आणि ह्याच्या जमिनी सारे दगड धोंडेच आहेत. ह्याने कुठं जमीन विकली नाही, काय नाही, पहिल्यापासून वापर करतो. माझा वापर केला, गणेश खुनेचा वापर केला, राजेंद्र जराडचा वापर केला, बाबुराव वाळेकरचा वापर केला, असे कितीतरी सांगतो, कितीतरी लोकांचा वापर केला. आणि त्या बाळू आवारे आहे का त्याचा सुद्धा वापर केला. ह्याने त्या बाळू आवारेचा एवढा वापर केला, त्याने एवढा पैसा पुरवला ह्याला, पुतळ्यातले अर्धे पैसे तो द्यायचा ह्याला, ह्या मनोज जरांगेच्या घरी नेऊन, आणि त्या पुतळ्याच्या पैशात हे मनोज जरांगे मिंदा आहे. तरी बी आहे का बाळू आवारेला ह्याने आहे का जाणून बुजून आतमध्ये घातलं. कारण बाळू आवारेकडे ह्याचे लय मोठे मोठे पुरावे आहेत. आणि मनोज जरांगे, तुला एवढंच सांगतो, तुझे पुरावे माझ्याकडे सुद्धा आहेत. तुझ्या मागं काय शक्ती असताना तेवढ्या माया मागं लाव. अमोल खुने तुला खेटायला तयार आहे. तुझ्यात काय दम आहे तेवढे माया ना दिला.